दहीहंडी उत्सवात 9 थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आल्यानं यंदा नवा विश्वविक्रम होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची शक्तीस्थळावर गर्दी. आणि ठाण्यात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणीपुरवठा बंद. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या म्हणजे बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद राहणार आहे. मात्र या दरम्यान महापालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या भागात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. घोडबंदर रोड, पवार नगर, आझादनगर, डोंगरी पाडा, वाघ, बीड, कासार, वडवली, विजयनगरी, विजय पार्क, राम मंदिर रोड, राम मानपाडा, तिकुजिनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, दुकाळे, यशस्वी नगर, मनोरमा नगर, माजीवाडा, कापूर बावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुकृपाडा, जय भवानी नगर, मुंब्रा आणि रेती बंदरचा काही भाग अशा ठिकाणी पाणीपुरवठा बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 बंद राहील. तर समतानगर, सिद्धेश्वर पार्क, ऋतू पार्क, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरूनगर 2 इतर नेते, जॉन्सन जेल, साकेत आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी रात्री सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील. तरी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महापालिकेने केला. दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे नगरीत यापूर्वी 9 थरांचा विश्वविक्रम गोविंदा पथकांनी केला आहे. यंदा दहीहंडीचा हा विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला प्रताप सरनाईक यांनी 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे आज ठाण्यात नवीन विश्वविक्रमाची नोंद होईल का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपच्या कृष्णा पाटील यांची 55 लाखांची तर भाजप प्रणित स्वामी प्रतिष्ठानच्या 51 लाखांच्या बक्षिसांसह कोटींचे लोणी चाखण्यासाठी गोविंदा सज्ज झाले आहेत. दरम्यान दहीहंडी निमित्त ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्यासह अनेक मंत्री, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आदी राजकीय मंडळींची मांदियाळी असणार आहे. दहीहंडीची पंढरी असलेल्या ठाण्यात सार्वजनिक व खासगी मिळून 1354 दहीहंडी असून 1093 खाजगी हंडी आहेत. त्यामुळे मुंबई, उपनगर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथके मानवी थर रचण्यासाठी येणार आहेत. आनंद दिघे यांनी खऱ्या अर्थाने दहीहंडीला उत्सवाचे स्वरूप दिले. त्या टेंभी नाक्यावरील मनाची दहीहंडीसह अनेक नामांकित दहीहंडी उत्सवाचे आयोजन ठाण्यात केले जाते. गेली काही वर्षे ठाण्यातील दहीहंडी उत्सवावर भाजपचे कृष्णा पाटील यांच्या गोकुळ दहीहंडी आणि भाजपचे शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीचे वर्चस्व दिसून येते. गोकुळच्या हंडीत 55 लाख तर स्वामी प्रतिष्ठानच्या हंडीत 51 लाखांची बक्षिसे ठेवली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील प्रत्येक उत्सवस्थळी भेट देणार आहेत. या पाठोपाठ भाजपच्या नेत्यांकडून उत्सवाचे आयोजन करण्यात केसलम मिल आणि हिरानंदानी मेडोज येथील उत्सव ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. तसेच मनसेच्या वतीने भगवती मैदानात आयोजित दहीहंडी उत्सवाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे किंवा अमित ठाकरे तर जांभळी नाक्यावरील दहीहंडीला उबाठा गटाचे नेते येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवात राजकीय चढाओढीचे थर उभारले जाणार आहेत.
दरम्यान संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने वर्तकनगर येथे होणाऱ्या दहीहंडी उत्सवात 9 थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा नवा विश्वविक्रम होणार का, याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. चौकट लाख मोलाच्या दहीहंडीत कोटींचे लोणी, कोकुळ दहीहंडी, केसलमिल चौक, भाजप, कृष्णा पाटील, एकूण 55 लाखांची बक्षिसे. मनसेची महादहीहंडी, भगवती मैदान बक्षिसाची रक्कम जाहीर केली नाही. स्वामी प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोज, शिवाजी पाटील, भाजप, एकूण 51 लाखांची बक्षिसे. पहिले बक्षीस 11 लाख संस्कृती प्रतिष्ठान प्रगोविंदा वर्तकनगर, प्रताप सरनाईक 10 थरांना 25 लाख तर पहिल्या 9 थरांसाठी 11 लाखांचं अन्य बक्षिसे. धर्मवीर आनंद दिघे टेंभिनाका मानाची दहीहंडी, शिवसेना शिंदे गट, मुंबई, ठाणे पदकांसाठी प्रत्येकी 1,51,000 रुपये, महिलांसाठी 1 लाख. संकल्प दहीहंडी, रघुनाथ नगरा, रवींद्र फाटक 10 थरांसाठी 21 लाख तर 9 थरांसाठी 11 लाख. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, जांभळी नाका, खा. राजन विचारे 1,11,111 रुपयांची 2 पारितोषिके आणि महिलांसाठी 51,000चे पारितोषिक. साई जलाराम प्रतिष्ठान, शिंदे गट, बाळकुंड एकूण 11 लाखांची बक्षिसे. 9 थरांसाठी 2 लाख. कोपरी शिवसेना, अष्टविनायक चौक, मुख्यमंत्री दहीहंडी एकूण 1,11,000. विद्रोहाच वादळ जे महाराष्ट्रात सुटलं आहे, जोरात वाहतंय, त्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे. हे या सरकारला अपशकुन आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीच पडलेला नाही, हा या निसर्गाने सूचित इशारा दिला आहे. पुढे काय होणार याचे असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवतातच कसा? असे पुतळे जर पडायला लागले तर जगात आपली काय इज्जत राहील? ही जी टक्केवारी सुरू झालेली आहे त्यामुळे कामाची क्वालिटी राहत नाही आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सर्व घडते आहे. अनेक पुरातन मंदिरात जाऊन बघा, पाण्याचा एकही थेंब गळताना मिळणार नाही. हजारो वर्ष झाली आहेत त्या मंदिरांना, पण अयोध्यात जे मंदिर बांधलं गेलं तिथे तर दररोज श्रीराम आंघोळ करतात एवढ्यावरून पाणी टपकते आहे. वसंत चव्हाण निधन. माझ्याबरोबर 2002ला आमदार होते. त्यांचे वडील देखील शरद पवार साहेबांचे जवळचे होते आणि शरद पवार यांनी आमदार केलं होते. एक शांत, सुस्वाभाविक, कधीही आक्रमकपणा होता आणि कधीही कोणाला न दुखवणारा, कार्यकर्त्यांसोबत अतिशय प्रेमाने वागणारा, शेतीविषयी उत्तम ज्ञान असणारा, समाजासाठी हवा तसा राजकारणी होता. त्याच्या निधनामुळे मला प्रचंड प्रमाणात धक्का बसला आहे. त्याचं वय देखील फार मोठा नव्हते. उत्तम संसदपटू. मी त्याच्यासोबत विधानसभेत काम केलेलं आहे. एका चांगल्या माणसाला महाराष्ट्र हरवून बसलेला आहे. माझ्यासारख्यांना निश्चित दुःख आहे. महाविकास आघाडीने गलिच्छ राजकारण चालू केले आहे. प्रताप सरनाईक. दिवंगत नेते आनंद दिघे यांची आज पुण्यतिथीनिमित्त अनेक लोक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आज आपली भूमिका निभवत आहेत. सामान्य माणूस म्हणून या ठिकाणी काम करत आहे. हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे. संभाजीनगर राडा. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अशा घटना होतच राहणार. महाविकास आघाडीने गलिच्छ राजकारण चालू केले आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे. बदलापूर प्रकरण असेल या इतर प्रकरणाबाबत राष्ट्रपती यांना विधायक कायद्याबाबत पत्र दिले आहे. शक्ती विधायक पास करावे अशी विनंती. पोस्टर वाद. महायुतीमध्ये कोणताच वाद होणार नाही. जितेंद्र आव्हाड. ऑडिओ क्लिप.
मला त्याबाबत माहिती नाही, त्यामुळे बोलणे योग्य नाही. ठाणे बोरिवली बोगदा लवकरात लवकर हे काम पूर्ण होणार. महायुती हंडी कोण कोणाचे फोडतो हे उद्या गोविंदा ठरवतील. आनंद दिघे बांधलेली ही हंडी आहे. हंडी खाली पडण्याचे धाडस कधी ठाणेकर करणार नाहीत. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचारांची हंडी आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पोलिसांनी केलेल्या चुका न्यायालयासमोर मांडणार. FIR मध्ये काही त्रुटी आहेत असे जर वकील सांगत असतील तर न्यायालयाने ती बाब समजून घेतली पाहिजे. पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. मुलीला न्याय मिळाला नाही तरी चालेल, पण राज्य सरकारची प्रतिष्ठा राहिली पाहिजे अशी पोलिसांची भूमिका आहे. राज्यात लोकांमध्ये असंतोष दिसतोय, मात्र न्यायालयात चित्र वेगळे आहे. पोलिसांची कारवाई आणि कार्यवाही चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. पीडितेची आई जी क्रॉनॉलॉजी सांगत होती ती पोलिसांनी ऐकून घेतली नाही. FIR मध्ये बऱ्याचशा गोष्टी गाळण्यात आल्या आहेत. पोक्सोचे कलम 6 आणि कलम 9 लावले पाहिजे होते. कलम 6 आता लावले आहे. काही वेळात असीम सरोदे पीडितेची बाजू कल्याण न्यायालयात मांडणार आहेत. मुंबई बदलापूर घटनेबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद. बदलापूर प्रकरणादर्श विद्यालय येथील प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे. निर्णय घेण्यावेळी सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. 2 सेविका कामिनी गायकर आणि निर्मला धुरे ह्या 2 सेविका होते आणि त्यांचे मुलांना अटेंड करणे हे काम असते. ह्या दोन्ही महिला कामाच्या वेळी अनुपस्थित होत्या, त्यामुळे त्याच्यावर गृहविभाग कारवाई करतील. सर्वात मोठी चूक अटेंडन्सची आहे, त्यामुळेच त्याच्यावर सहारोपी म्हणून कारवाई व्हावी. 14 तारखेला मुलीच्या आजी आजोबांनी त्यांनी वर्ग शिक्षक यांना सांगितले, पण त्यांनी पोलिसांना सांगितलं नाही. तसेच मुख्याध्यापकांनाही माहीत होते तरी सांगितलं नाही, म्हणून त्याच्यावर पॉस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मॅनेजमेंटलाही सांगून यांनी जर कारवाई केली नाही तरी त्यांनाही पॉस्को 19 आणि 21 हे लागू होतील.
खाजगी रुग्णालयात 15 तारखेला त्यांनी ऍडमिट केले पण गुन्हा नोंद करताना उशीर का झाला याची चौकशी पोलिसांनी करावी. मध्यवर्ती रुग्णालयात वेळेवर तपासण्यात आले नाही असेही पालकांनी सांगितलं, त्यावर ही कारवाई करावी. प्रशासक नेमला आहे. मॅनेजमेंट का बरखास्त होऊ नये ही नोटीस त्यांना देण्यात येईल. शिक्षणाधिकारी यांनी उशिरा सांगितलं आहे. एक अधिकारी निलंबित केला आहे. 16 तारखेला पालक पोलीस स्थानकात गेले होते. शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. 15 दिवसांचे रेकॉर्डिंग गायब आहेत. हा अहवाल गृह विभागाकडे गेला आहे. मदत कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी वेगळी नंबर देण्यात आले आहे. आमची पुण्यात मीटिंग सुरू आहे. यातील पुढची कारवाई आम्ही 2 दिवसात सांगू. सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग 50% शाळांचे पूर्ण झाले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेत असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या डिग्रीपर्यंतची जबाबदारी मी घेतो. आम्ही फक्त वस्तुस्थिती तपासतो आहोत आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरूपात. मुलीची ओळख उघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ. दोन्ही मुलींना आम्ही मदत करू. पोलिसांएवढे अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यामुळे आमच्या तपासात ज्या गोष्टी समोर आल्या त्या आम्ही पोलिसांकडे अहवालामार्फत सुपूर्द करू. शाळा ही कोणत्याही राजकीय संस्थेची नाही. शाळा ही अराजकीय असते. दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री. शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे. त्याचप्रमाणे केदार दिघे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना केले अभिवादन. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात जात आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे. तसेच आनंद दिघे यांच्या सभास्थळी जात अभिवादन केले आहे. यावेळी त्याच्या समवेत खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार शिशिर शिंदे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे आणि सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोखणे सहज शक्य आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात दहीहंडी उत्सवात 9 थरांपेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकासाठी 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आल्यानं यंदा नवा विश्वविक्रम होणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची शक्तीस्थळावर गर्दी. आणि ठाण्यात बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून पुढील 24 तास पाणी पुरवठा बंद. त्याचं मुख्य व्यासपीठ.